नमस्कार, कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज काय बनवायचं? आज मस्त की नाश्ता बनवूया. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. आता या ठिकाणी मी एक मोठा बटाटा घेतला होता. किती करायचं आहे ते हे तुमच्या ह्याच्यावर राहतं. मी ते पाण्यामध्ये ठेवलाय. पिळून घ्यायचा चांगला, किसून. पाणी काळं होतं नाहीचं म्हणून मी पाण्यात ठेवला होता. गाजर आधी किसलं होतं, मग त्याच्यानंतर मी बटाटा किसला, त्यामुळे थोडंसं याच्यामध्ये लाल लाल गाजर आहे. या ठिकाणी मी एक मोठा बटाटा घेतला होता, किसून घेतलाय कच्चा. आता याच्यामध्ये काय करायचं? गाजर घेतलेला आहे, शिमला मिर्च, कांदा, तिखट एक 2 मिरची घेतलेली आहे बारीक चिरून. आमच्या घरामध्ये काम चालू आहे त्यामुळे थोडासा आवाज येणार. या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे, एक मोठे 2 चमचे होतात. तांदळाचं पीठ एक 2 चमचे. नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं, पण तांदळाच्या पिठानं थोडीशी टेस्ट चांगली येते. परत चिली प्लेट, तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. हळद पूड, परत चाट मसाला एक अर्धा चमचा घाला आणि चवीप्रमाणे मीठ. आता हे मिश्रण चांगलं हलवून घ्यायचं. हे चांगलं मिक्स केलेलं आहे. आता याच्यामध्ये काय करायचं? कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट करायची. माझ्याकडे तयार होती, मी ती घातलेली आहे. आता हे मिश्रण चांगलं पाणी घालायचं, थोडं थोडं घालायचं. एक अर्धी वाटी मला वाटतं पाणी लागलेलं आहे ना, फक्त आणखीन थोडंसं. आता याच्यामध्ये तुम्ही मीठ वगैरे चेक करू शकता. आता आपण ह्याला फ्राय करायचं आहे. मी तवा गरम करायला ठेवलेला आहे. हे पहा, आता तवा चांगला गरम झाला की आपण त्याच्यावर पराठा सोडायचा. हे पहा, तवा चांगला गरम झालेला आहे. तवा आता बारीक करते मी. ह्याच्यावर तेल सोडायचं आणि ह्याच्यावर मिश्रण थोडंसं पसरायचं. थोडंसं पसरायचं. गॅस मिडियमच केलेला आहे मी. असं थोडंसं हे असं पातळ अशा पद्धतीने सोडलेलं आहे. आता याच्यावर थोडंसं तेल सोडायचं. हे व्यवस्थित प्लेन हे गॅस मिडियमच ठेवा. हे पण असं आता हे आणि चांगलं पाणी या ठिकाणी आपला पराठा तयार झाला. अशा पद्धतीने आता आपण सगळे करून घेऊया.
हे पहा या ठिकाणी आपले हे मिक्स व्हेज पराठे तयार झाले. या ठिकाणी तुम्ही बीट वापरू शकता, कोबी वापरू शकता, तुम्हाला जी भाजी आवडते ती वापरू शकता आणि करू शकता. एकदम टेस्टी होते. समजा तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं घाला, नाहीतर नुसता बेसनचा जरी घातला तरी सुद्धा खूप छान होतात. हे पहा मस्तच झाले. खायला तर एकदम चविष्ट लागतं. सॉस बरोबर खावा, तसंच खाल्लं तरी सुद्धा चालतं. चीज वगैरे घालून ज्या वेळेला पराठा भाजत असतो त्यावेळेला त्याच्यावर चीज वगैरे घातला तरी सुद्धा एकदम मस्त टेस्ट देते. तर चला मग लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.